नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे संजय राऊत यांच्या विधानाची. संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केलेली आहे. हॉटेल ताजलँडमध्ये जाणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदेंना नगरसेवक कोंडून ठेवण्याची वेळ आली आहे. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊत यांनी टोला लगावलाय. शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. अमित शहाच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडस्केप नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती. त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या, बरं का. नाहीतर आज मी तिथे ताज लँडस्केप मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काही. अमित शहाच्या पक्षाचे मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेनं दावा केलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंकडून महापौर पदासाठी भाजपावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशीही सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईमध्ये 2.5 वर्ष शिवसेनेला महापौर पद द्यावं, शिवसेना नगरसेवकांची एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. ज्योत्स्ना, 2 बातम्या आहेत. एक तर संजय राऊत यांनी हॉटेल पॉलिटिक्सवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ते जेवायला सुद्धा जाणार आहेत. ते खरोखर त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहेत का, या संदर्भात अधिक माहिती अगोदर द्या. जगदीश, प्रश्न एकदा पुन्हा एकदा सांगाल प्लीज. संजय राऊत यांनी हॉटेल पॉलिटिक्सवर टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत त्यावर टीका केलेली आहे आणि संजय राऊत या ठिकाणी जेवायला सुद्धा जाणार आहेत. ते जाणार आहेत का खरोखर? जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्या अनुसार जे आहे ते संजय राऊत आज संध्याकाळी हॉटेल ताज जे बँड्राला आहे, जिथे शिंदेचे नगरसेवक यांची मीटिंग जी आहे ती थोड्या वेळाने सुरू होईल, त्या ठिकाणी संजय राऊत येणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे. अनेक म्हणजे मग ते शिवसेना ठाकरे गटाकडून असो किंवा जेव्हा सकाळी ज्यावेळेस म्हणजे संजय राऊत बोलत होते त्यावेळेस सुद्धा त्यांचा बाहेर काहीतरी एक कार्यक्रम आहे आणि डिनरचा कार्यक्रम आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्यांनी लोकेशन जे आहे ते संजय राऊतांनी कन्फर्म केलं नाही. मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार जे आहे ते संजय राऊत याच बँड्रा ताज हॉटेलमध्ये, जिथे शिंदेचे नगरसेवक जे आहेत त्यांची मीटिंग असणार आहे, तिथे जेवायला पोहोचणार आहे. मात्र यांची मीटिंग जी आहे ती बंद दाराआड होणार आहे का किंवा संजय राऊत आणि शिंदेच्या नगरसेवकांमध्ये कुठली मीटिंग होणार आहे का, यावर मात्र अद्याप ही प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. मात्र संजय राऊत जे आहेत किंवा ठाकरेंची एकूण शिवसेना जी आहे त्यांच्या सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हावा अशा प्रकारची एक आग्रही मागणी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडनं घेण्यात येत आहे. मग ते वरिष्ठ पातळीचे नेते असो किंवा निवडून आलेले नगरसेवक असो, त्यांचं सातत्याने हेच म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्नपूर्ती हीच आपण एक त्यांना चांगली श्रद्धांजली देऊ शकतो आणि त्याचमुळे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर होणं फार महत्वाचं आहे. सेम भूमिका जी आहे आपल्याला माहिती की अशीच भूमिका जी आहे ती सातत्याने ठाकरेंची शिवसेना किंवा एकूणच शिवसेना घेताना दिसते आणि त्याचमुळे या अनुषंगाने दोन्ही शिवसेनेमध्ये चर्चा होते की काय या शंकेला एक म्हणजे ही शंका उपस्थित झाली. कारण संजय राऊत जे आहेत ते आज संध्याकाळी एका डिनर डिप्लोमॅसीसाठी बाहेर जाणार आहे. मात्र ते लोकेशन अद्याप कन्फर्म जरी नसलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते बँड्रा ताजच असल्याची माहिती जी आहे ती जगदीश सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मात्र ज्योत्स्ना, एकीकडे शिवसेनेकडून 2.5 वर्षाचा महापौर पद मिळावं यासाठी आग्रही मागणी होतीये. खरोखर भाजपा त्यांना 2.5 वर्षाचा महापौर पद देईल? आपल्याला 2019 जर आठवायचं गेलं तर 2019ला शिवसेना जी आहे ती एकूणच युतीमधून बाहेर पडण्याचं कारणच हे होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. आता त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर या पदासाठी पाहायला मिळते. एका बाजूला महापौर या पदासाठी जे आहे ते निवडणुकीच्या आधी म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाने निवडणुका घ्या असं सांगितलं होतं तेव्हा जे आहे सगळेच पक्ष जे आहेत ते महापौर कोणाचा, महापौर आमचा असंच म्हणत होते आणि निवडणुकीच्या तोंडावर तर
महापौर कोणाचा, तर महापौर अल्पसंख्याक असेल की हिंदू असेल की मराठी असेल की उत्तर भारतीय, अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला जे आहे ते बहुमतात जे आहे ते सत्तेमध्ये आलेले असले तरी सुद्धा महापौर हा शिंदे शिवसेनेचाच व्हावा अशा प्रकारची आग्रही मागणी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडनं घेण्यात येत आहे. मात्र जर असं होणार असेल की म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार असेल तर मात्र ठाकरेंना सुद्धा यावर जास्त जी आहे ती विरोध दर्शवता येणार नाही. त्यामुळे इथे पाहणं फार महत्वाचं असेल की जर शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होत असेल तर इतर समिती जी आहे ती मात्र भाजपला जाऊ शकते. ठीक आहे. या सर्व घटनांवर बातम्यांवर लक्ष ठेवून राहा. धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल.